नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सगळी जण नाश्ता करत असतात. सगळ्यांच्याच मनामध्ये आता विचार सुरू असतात. सगळं काही ठीक तर आहे ना? आज 5वीची पूजा असते आणि त्यामुळेच ना घरात खूप जास्त गोंधळ उडालेला असतो. सगळेजण आपापली तयारी करत असतात. पण या प्रियाच्या मनामध्ये ना वेगळंच काहीतरी शिजत असतं. त्यामुळे प्रिया या सगळ्याचा विचार करत असते. दुसरीकडे विमल अस्मिताला आता डायनिंग टेबलवर घेऊन येते आणि अस्मिताला ती आता म्हणत असते की हे खाऊन घे थोडं. आणि त्याच वेळेला आता अस्मिता तिथे आल्याबरोबर आता सायली ही तिला नाश्ता वगैरे देत असते. त्याच वेळेला सायली तिला विचारते की तुम्हाला काही हवं आहे का, तर तसं सांगा आणि तुमच्या आवडीच जरी हवं असेल ना तरी सांगा. पण आता अस्मिता त्या सगळ्याला नाही म्हणते. तिला आता फक्त तिचा नवरा अपेक्षित असतो. पण दुसरीकडे आता चैतन्य आलेला असतो आणि चैतन्यने येताना आता डिव्होर्स पेपर आणलेले असतात. चैतन्य आला हे लांबूनच. जसं आता अर्जुनला दिसतं तस अर्जुन चैतन्यकडे जातो आणि चैतन्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो. चैतन्यला आता तो म्हणत असतो की तू सांगितलेले पेपर तसेच बनवून आणले आहेस ना? त्यावर आता चैतन्य म्हणतो की मला असं का वाटते, तू या सगळ्याची खूप जास्त घाई करतोय. एवढी घाईही करायला नको असं मला तरी वाटतं. पण आता जो अर्जुन आहे तो बिलकुलही ऐकायला तयार नसतो. तो त्याच्या अस्मिताईबद्दल खूप जास्त पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे आता त्याला असं वाटत असतं की या सगळ्यातून वेगळं व्हायला व सगळ्या काही गोष्टी नीट व्हायला हव्यात आणि यासाठी त्याचे प्रयत्न आता सुरू असतात. दुसरीकडे आता सायली जी आहे ती आलेली असते आणि सायली अर्जुनला म्हणते की काय चाललंय तुमचं? अर्जुन म्हणतो कुठे काय, काहीच नाही. पण सायलीने सांगून सुद्धा अर्जुनने ते डिव्होर्स पेपर बनवलेले असतात. त्यानंतर आता अस्मिता नाश्ता करत असतानाच प्रिय अस्मितासोबत छान हसून घेऊन बोलायचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यातच ना अर्जुन जो आहे तो अस्मिता समोर पेपर्स ठेवतो आणि तिला म्हणतो की तुझा नाश्ता झाला, या पेपर्सवर सह्या करून टाक. अस्मिता म्हणते की कसला पेपर आहे, काय आहे? त्याच वेळेला आता अस्मिताला सांगितलं जातं की हा डिव्होर्स पेपर आहे आणि तुला यावर सही करावीच लागेल. आणि जसं सांगितलं जाताना सही करायची आहे तसं मात्र आता अस्मिता चिडू लागते. अस्मिता म्हणत असते की काय चाललंय काय, मुळात मला कळतच नाही आहे. अगं मला हे सगळं काही करायचं नाहीये, पण तरीसुद्धा तुम्ही माझ्यावर फोर्सफुल्ली जबरदस्ती का करताय? मला सचिन सोबतच नातं टिकवायचं आहे आणि तुम्ही या नात्याला मला वेगळं का करायला सांगतायत? मला हे मुळात कळतच नाहीये. त्यावर मात्र आता प्रतापही म्हणत असतात अस्मिताला की तुला अजूनही त्या माणसासोबत संबंध ठेवायचे आहेस का अस्मिता? का त्या माणसाने तुझ्यासोबत काय केले? आता तुला बाळ झाले तरी तू बघायला आलाय का? मग इथे अस्मिता अजूनच सचिनची बाजू घेत असते आणि म्हणत असते की अहो तो बघायला आला असता पण त्याला माहितीच कुठे आहे की आम्हाला बाळ झालंय. माहिती असायला त्याचा फोन तर चालू असायला हवा ना? तो तेव्हापासून ना तो गेला आहे, तो अजूनही आलेला नाहीये, कळते का तुला मी काय म्हणतोय ते? असंही आता प्रताप म्हणत असतात. त्याचबरोबर अर्जुनही आता सांगत असतो की अस्मिताई मला असं वाटतं ना, तू त्या सचिनपासून वेगळं व्हायला हवंस. त्या पेपरवर सह्या कर आणि आता वेगळं व्हा असंही ही आता तो म्हणू लागतो. जेव्हा आता हे सगळं काही तो सांगतो तेव्हा मात्र आता इथे सायलीवर खूप जास्त अस्मिता भडकलेली असते. म्हणजे तिला असं वाटत असतं की काल मी सायलीला सांगितलं होतं या सगळ्या गोष्टी आणि आज या सगळ्या गोष्टी अर्जुनला कळल्या म्हणजे सायली खूप जास्त चुकली, खोर आहे अशी नाव सुद्धा आता ती ठेवत असते. का म्हणून ही सगळ्या गोष्टी केल्या सायली? तुला कळत नाही का या गोष्टी आपापल्यातच ठेवायच्या? मग तू का सांगितल्यास या अर्जुनला सगळ्याच गोष्टी सांगायला हव्यात का? असंही आता अर्जुन समोरच मुद्दाहून अस्मिता सायलीला बोलत असते. बिचारी सायली सगळं काही सहन करत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं अर्जुन जो आहे तो
मात्र अस्मिताला समजावत असतो आणि तू वेगळं हो असं सांगतो, पण अस्मिता ठामपणे सांगते की काही झालं ना तरी सुद्धा मी वेगळं होणार नाहीये, माझा डिसिजन पक्का झालेला आहे असंही आता सांगण्यात येतं. आणि त्यामुळेच ना घरातले सगळी जण चकित झालेले असतात की सचिन इतका वाईट वागून सुद्धाही असा का विचार करते, सचिनच्या बद्दल असंच घरच्यांना वाटत असतं. दुसरीकडे मात्र आता सायली ही समजावत असते अस्मिताला आणि म्हणत असते की मी हे सगळं काही मुद्दामहून नाही केले अस्मिता. ताई, तुम्ही समजून घ्या, तुम्ही काल म्हणत होतात त्यामुळे मला यांच्या कानावर ही गोष्ट टाकावी लागली. आम्हाला सगळं काही तुमचं चांगलंच हवं आहे आणि त्याच अर्थाने आम्ही विचार करतोय, पण आता अस्मिता साईला म्हणते तू तर माझ्याशी बोलूच नको आणि मी तुम्हाला सगळ्यांना फायनल सांगते, मला सचिन सोबत राहायचं आहे आणि त्यामुळे मी कोणत्याही पेपरवर सह्या करून माझ्या नव्यापासून मी वेगळी होणार नाहीये. माझ्या नव्याची काही बाजू असेल तीही मला ऐकून घ्यायची आहे असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा आता ती हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो मात्र आता सगळ्यांनाच बसलेला असतो. सगळेजण विचार करतात की हे सगळं काय आहे, खूप जास्त भयंकर असं हे सगळं असतं. सायलीही आता समजावत असते, पण सायलीचंही आता ऐकायचं बिलकुलही नसतं. कारण आहे ना आता राग तर खूप जास्त येत असतो, कारण सायलीच ऐकून या सगळ्यात आपल्याला काहीच भेटणार नाही आहे हे देखील आता माहिती असतं. या सगळ्या संधीचा प्रिया फायदा घेत असते. प्रिया विचार करत असते की जाऊ दे का होईना, आता आपल्या मनासारख्या बऱ्याच गोष्टी होत आहे म्हटल्यावर ती आता खूपच जास्त खुश असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं स्मिता डायनिंग टेबलवरून उठते आणि सरळ आपला निकाल सांगू लागते. ती सरळ म्हणत असते की मला सह्या करायच्या नाहीयेत, मी सचिनला सोडणार नाही आहे. माझ्यासाठी माझे बाळाचे बाबा माझ्या आयुष्यात असणं महत्वाचं आहे. कल्पनाही समजवत असते, पण अस्मिता ऐकायला तयार नसते. अस्मिता डायनिंग टेबलवर निघून जाते. सायलीला आता या गोष्टीचा राग येतो, कारण अर्जुन सायलीच ऐकलेला नसतो. सायलीने सांगितलेलं असतं की कोणताही निर्णय घाई गडबडीने घेऊ नका, तरीसुद्धा अर्जुनने तो निर्णय घेतलेला असतो आणि या सगळ्याचा राग आहे ना आता येत असतो इकडे असणाऱ्या या सायलीला. आणि त्यामुळे सायली आता लगेचच जाते आणि सायली जेव्हा निघून जाते तेव्हा सगळी जण सायलीकडे पाहू लागतात. सगळ्यांना कळत सायली भडकली आहे. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सचिन झोपलेला असतो आणि सचिनच्याच बाजूला साक्षी असते. साक्षीला जेव्हा तो डोळे उघडता क्षणी पाहतो तेव्हा मात्र आता तो साक्षीला म्हणत असतो की काय झालं, तू अशी काप थांबली आहेस? अगं मी तर घाबरलो ना असंही तो म्हणतो. त्यावर साक्षी आता म्हणत असते की मला ना तुझ्याकडे पाहतच राहावंसं वाटतं, तुला सोडूनच जाऊ नये म्हणूनच तर मी तुझ्या बाजूला बसली आहे. पण आता सचिन जो आहे तो मात्र साक्षीला म्हणत असतो की काहीतरी तुझा गैरसमज होतोय, आपल्याला कुठेतरी ना या सगळ्या काही गोष्टी थांबवायला हव्यात. बघ आता आपण किती दिवस इथेच राहणार आहोत, त्यापेक्षा मला असं वाटतं ना निदान मी तरी इथून बाहेर पडायला हवं असं सचिन आता साक्षीला म्हणत असतो. साक्षी म्हणते असं का? त्यावर सचिन म्हणतो की तुलाही माहिती आहे आपल्या पाठी पोलीस आहेत आणि जर आपण इथे जास्त वेळ राहिलो तर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो असं मला वाटतं आणि म्हणूनच मी तुला सांगतोय की नको आपण जास्त वेळ इथे थांबायला असं आता तो तिला म्हणून समजवायचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे सायली आता स्टडी रूममध्ये गेलेली असते आणि ती आता अर्जुनला बोलत असते की तुम्हाला मी म्हटलं होतं की हे सगळं करण्याची गरज नाहीये. त्यावर मात्र अर्जुन म्हणतो की मला अस्मिताईला होणारा त्रास दिसतोय आणि त्यामुळेच मी हा सगळा निर्णय घेतलेला आहे असंही आता म्हटलं जातं. पण त्याच वेळेला सायली ही म्हणत असते की तुम्ही माझं ऐकून घ्यायचं नाही असंच ठरवलं आहे का? अर्जुन म्हणतो तुला काही समजायचं आहे ना ते समज बायको, पण मला आत्ताच्या परिस्थितीला आपल्या अस्मिता ताईला सुरक्षित ठेवणं खूप जास्त गरजेचं
वाटतं आणि त्यामुळेच मी हा निर्णय घेतलेला आहे, असं देखील अर्जुन आता बोलत असतो त्यावर. सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही जर हेच घेऊन बसणार असाल ना, तर मलाही तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाहीये. सरळ आता सायली बोलून टाकते. आणि जेव्हा सायली हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे सायली पुढे जाऊन ज्या चैतन्याला सांगत असते, चैतन्य भाऊजी काम करा, तुम्ही त्या वंदना जाधवचा शोध घ्यायला जाणार होतात ना, तर मला आता यांच्याशी काही बोलायचं नाहीये. तुम्ही तो शोध घ्या, पटकन काम करा. आणि त्याच वेळेला आता चैतन्य म्हणत असतो, सायली वहिनी नको काय चेक करू, सगळं काही ठीक होईल बघतो मी, आमच्या परिणय आम्ही शोध घेतो वंदना जाधवचा. असंही आता चैतन्य म्हणतो. अर्जुन थोडा गरम असतो, त्यामुळे तो काही बोलत नाही सायलीसोबत आणि तो आता तिकडं निघून जातो. आता तो निघून जातो बघतो ना, कारण तो जाताना तो खूप जास्त चिडलेला असतो. कारण त्याला असं वाटत असतं की अस्मिताच्या आयुष्यात जे आहे ते काही झालं ना तरी सचिन नको आहे आणि त्याचसाठी त्याचे प्रयत्न हे सुरू असतात. दुसरीकडे मात्र आता साक्षीपासून सचिन वेगळं व्हायला बघत असतो. त्याचमुळे आता त्याला विचारलं जात असं तो साक्षी म्हणत असते, पण आपण असं वेगळं होऊन काय साध्य करायचं आहे. मग आता सचिन म्हणतो, मला सांग इथे काही स्पेसेस आहे का, म्हणजे त्यांचे काही गॅरेज, तुमचे काही गोडाऊन्स आहे का, तर तसं मला सांग. त्यावर आता होतं त्याला, कारण तो बऱ्याच गोष्टींना सायली सोबत शेअर करत होता. एकतर वंदना जाधवबद्दल त्याला ॲड्रेस भेटला होता, नंबरही भेटला होता, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा त्याने प्रयत्न केला होता. दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती आता अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला कॉल करून आता ती देवळात जायचं आहे याबद्दल सांगते. त्यावर अर्जुन म्हणतो की आता जाणं योग्यच आहे का, हो आताच जायचं आहे. पूर्णनी मला तसं सांगितलं आहे. इकडे आता जी प्रिया आहे तीही आलेली असते आणि प्रिया म्हणत असते की तू अर्जुन सोबत बोलतेस का, दे ना मला त्याला सांगायचं आहे. प्रिया मी तुला म्हटलं नाही का, तू मला यादी दे, मी जाते करून, मला दे यादी, मी जाऊन येते. आणि असंही आता सायली म्हणते आणि प्रियाला काही ती मोबाईल देत नाही. म्हणूनच आता प्रियाला राग येतो. प्रियाला हे जाणून घ्यायचं असतं की नेमकं अर्जुन कुठे आहे, काय करतोय, कारण तिला असं वाटतं की नेमकं या दोघांनाही एकाला घरात बसवलं तरीही दोघंही जण ऐकत नाही. दोघातल एक तरी घराच्या बाहेर पडत. त्यामुळे ती जरा टेन्शनमध्ये असते आणि त्यामुळेच ती जाणून घ्यायचा प्रयत्न करत असते की लोक कुठे गेली असतील काय. दुसरीकडे अर्जुनने या नंबरला कॉन्टॅक्ट केलेला असतो आणि जेव्हा तो त्या नंबरला कॉल करतो तेव्हा आता त्याला कळतं की तो नंबर ना आता दुसऱ्यालाच कोणाला तरी भेटलेला आहे. त्यावर आता अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. अर्जुनला तो माणूस म्हणत असतो की सॉरी, पण हा राऊंड नंबर आहे, वंदना जाधवचा नंबर नाही आहे. म्हणजे अर्जुन विचारत असतो वंदना जाधवचा नंबर आहे का, पण त्याला सांगितलं जातं की नाही, हा वंदना यादवचा नंबर नाहीये, रॉंग नंबर आहे. आणि असं बोलूनच आता फोन ठेवला जातो. आणि जेव्हा फोन ठेवला जातो ना तेव्हा अर्जुन थोडा विचार करतो. अर्जुनला कळत नसतं की काय करावं ते, पण आता अर्जुन चैतन्याला याबद्दल सांगतो आणि म्हणतो की अरे, मी खरंतर त्या नंबरला कॉन्टॅक्ट केला होता, त्या मुलाचा फोन आला होता, वंदनाच्या तोच हा नंबर नाहीये. मग त्यावर मात्र चैतन्य म्हणतो की अरे, ऑब्व्हियस ना असणार, असंच ना, चेंज झाला असणार. 25 वर्ष कोण एकच नंबर वापरत का यार, काय यार तू पण, असं चैतन्य अर्जुनला म्हणतो. त्यानंतर आता इकडे अर्जुन आणि त्यासोबत चैतन्य हे वेगवेगळे जाणार असतात. म्हणजे अर्जुनला आता देवळात जायचं असतं. चैतन्याला तो म्हणतो की मी येतो देवळात जाऊन, तोपर्यंत आपले जे काही कामकाज आहे ते आपण बघूया. तू या गोष्टीचा लक्षात विचार की आपल्याला काही झालं तरी तिचा शोध घ्यायचा आहे. आता त्यांच्याकडे तो ॲड्रेसही असतो, नंबरवर त्यांनी कॉन्टॅक्ट करून बघितलेला असतो आणि ॲड्रेसवरही जायचं असतं आणि त्यासाठी त्यांची लगबग सुरू असते.
पण आता चैतन्याला एकटंच जावं लागतं. अर्जुन जो आहे तो मात्र आता सायली सोबत देवळात आलेला असतो. सायली आणि अर्जुन देवळात येतात तेव्हा अर्जुनला असं वाटत असतं की आपली बायको आपल्याशी बोलते की नाही, म्हणूनच आता तो अर्जुन जो आहे तो सायलीशी बोलायचा प्रयत्न करत असतो. सायलीला म्हणत असतो की बायको ऐक ना, पण सायली देवळात आल्यामुळे ना आता तिला काही ऐकून घ्यायचं नसतं, ती काहीच बोलतच नसते. मग आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की बायको ऐक ना, पण सायली त्याच्या हातातून मिठाईचा बॉक्स घेते आणि त्याला म्हणते जरा थांबा ना, आपण मंदिरात आहोत ना. आणि त्यानंतर मात्र ती आता इकडे असणाऱ्या पुजाऱ्यांना तो बॉक्स आहे तो देते आणि म्हणत असते मिठाईचा बॉक्स देत की माझ्या हल्लीच नंदेचा आता बाळ झाला आहे. नंदेला आणि सगळ्या काही गोष्टी नीट व्हायला हव्यात, म्हणूनच मी हे पेढे आणलेले आहे तसंही ती सांगते. आणि त्या गुरुजींना ते पेढे वगैरे देते. आणि जेव्हा गुरुजींना ती हे सगळं काही करते ना तेव्हा मात्र आता इकडे ती आशीर्वाद घेते आणि गुरुजीही म्हणतात की काळजी करू नका, सगळं काही नीट होईल. आता इथे सायलीला असं वाटत असतं की ती लोक जे काम करतायत म्हणजेच प्रियाची गोष्ट का असू द्या पर सचिनची, त्यामध्ये त्यांना काही झालं तरी सक्सेस मिळायला हवं असं वाटत असतं आणि म्हणूनच ती प्रार्थना करत असते. तर इकडे मात्र आता अर्जुनला कॉल आलेला असतो आणि अर्जुनला जेव्हा कॉल येतो तेव्हा चैतन्य सांगत असतो की वंदना बद्दलची माहिती मिळाली आहे, ती जिथे काम करते तिथला ॲड्रेस मिळाला आहे आणि त्यामुळे अर्जुन खूप जास्त खुश असतो. अर्जुन लगेचच ही गोष्ट येऊन आता इथे असणाऱ्या सायलीला सांगतो. सायली म्हणत असते की काय खरंच का? मग अर्जुन म्हणतो की हो बघ ना, खरं तर आपण या सगळ्याचा शोध घेत होतो आणि फायनली सगळ्या काही गोष्टी नीट होतात. हे ऐकूनच बरं वाटलं. अर्जुनही आता देवाचे आशीर्वाद वगैरे घेतो आणि सायली खूप जास्त खुश असते कारण त्यांचे प्रयत्न सुरू असतात आणि त्याला आता यश येत असतं. दुसरीकडे आता सायली खूप जास्त खुश असते आणि ती आता निघत असते. अर्जुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन जेव्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र आता म्हणत असते की मला ना तुमची आज ती गोष्ट पटली नाहीये मुळात आणि म्हणूनच मला ना राग आला होता, पण राहू दे, काय बोलायचं आता. मग दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली बोलत असतात. त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की तुम्ही ज्या अशा गोष्टी केल्या ना त्या करायला नको होत्या म्हणून मला असं वाटतं. आणि त्याच वेळेला अर्जुन जो आहे तो मात्र म्हणत असतो की ठीक आहे, पण मला असं वाटतं की काही झालं तरी त्या दोघांनी एकत्र येऊ नये, बस एवढंच वाटतं असंही आता म्हटलं जातं. दुसरी आयली आता अर्जुनला म्हणत असते की एकदा का ना, मला असं वाटतं ना की ह्या सगळ्यामध्ये जर आपल्याला सचिनचा पत्ता लागला तर बरं होईल, कारण अस्मिता ताई ज्या आहेत ना त्या खूप जास्त सैरापैरा झालेल्या आहेत आणि त्या बाहेर पडू नये घराच्या, एवढंच मला वाटतं. आणि म्हणूनच मी असा विचार करते आहे की सगळ्या काही गोष्टी नॉर्मल व्हायला हव्यात आणि ती देवाकडे सुद्धा नुकतीच प्रार्थना केलेली असते आणि म्हणून तिलाही वाटत असते की सगळ्या काही गोष्टी नॉर्मल होतील. दुसरीकडे आता सचिन आणि साक्षी जे आहेत ते आता एका गोडाऊनमध्ये गेलेले असतात जिथे सगळं काही बंदिस्त असतं, तिथे कसलीच तयारी नसते. आणि तिथे गेल्यानंतर आता सचिनला ती सांगत असते की हेच आपलं गोडाऊन आहे आणि त्याच वेळेला जेव्हा गोडाऊन वगैरे दाखवलं जातं तेव्हा आता साक्षी म्हणत असते की तू आता इथे थांबून काय करणार आहे. साक्षीला सचिन म्हणतो की तू माझी काळजी करू नकोस, मी इथे थांबेन, माझ्या परीने प्रयत्न करेन आणि तू अस्मिताकडे तर जाणार नाहीस ना, असं देखील साक्षी म्हणते. त्यावर तो म्हणतो गरज पडली तर मला जावं लागेल. त्यावर साक्षी थोडी अशी चलबिचल होते, पण साक्षीला आता सचिनने असं समजवलेलं असतं ना की तो आता म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, कारण आहे ना मला फक्त त्या पैशांच टेन्शन आहे आणि त्यासाठी मी एवढं मोठं पाऊल उचलतोय. मला असं वाटतं की काही झालं ना तरी सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना
त्या नीट व्हायला हव्यात आणि यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे एकदा सगळ्या गोष्टी नीट झाल्या ना तर बरेच मार्ग सुटतील असंही म्हटलं जातं. आणि ज्यावेळेला आता म्हणजे तू फक्त पैशांसाठीच तिला वापरणार आहेस ना असंही साक्षी म्हणते. त्यावर सचिन म्हणतो की हो, फक्त पैशांसाठी मी त्याला वापरून घेणार आहे, बाकी तू काळजी करू नकोस असं देखील आता सांगितलं जातं. मग आता पैशांसाठी वापरायचं म्हटलं तरी सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट असते साक्षीला. पण साक्षी आता या सगळ्या परिस्थितीतना अक्षरशः वेळी झालेली असते आणि तिला असं वाटत असतं की चला, आपण जे काही करतोय ते योग्य आहे. म्हणजे सचिनवर विश्वास ठेवते ती. तिला असं वाटत असं परफेक्ट आहे, पण सचिन हा तिच्या केसाने गळा कापत असतो. म्हणजे सचिनला ती सांगत असते की तू मला सोडून जाणार नाही ना. तेवढ्यापुरती सचिन बोलत असतो, पण सचिनच्या मनामध्ये बरेच खनिडे विचार सुरू असतात आणि ते काही साक्षीला कळत नसतात. साक्षी त्याच्यावर डोळे झाकून अगदी विश्वास ठेवत असते. साक्षी जशी तिकडून निघून जाते तसं मात्र आता सचिन वेड्यासारखा हसत असतो, कारण त्याने जे साध्य करायचं ठरवलेलं असतं ते आता त्याला साध्य करायचं असतं. तिथे साधा एक असं स्टॅड असत, त्याच्यावर डोक आपटायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याला असं काहीच दाखवायचं असतं की मला इथे किडनप करून ठेवलं गेलेलं होतं, प्लीज मला समजून घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात असतात. दुसरीकडे आता त्याने मोबाईलही ऑन केलेला असतो, त्याच्यामुळे त्याचं लोकेशन जे आहे ते लगेच ट्रेस होतं आणि त्यामुळे या गोष्टीज या आहे त्या चैतन्याला समजतात. चैतन्य लगेच फोन करतो अर्जुनला आणि सचिनचा नंबर ट्रेस झाला आहे ते सांगतो. मग आता सचिनचा शोध घेण्यासाठी सायलीला अर्जुन म्हणतो की चल, मला सचिनच लोकेशन सापडलं आहे. सचिनला बघून येतो की कुठे आहे काय आहे ते, तोपर्यंत तू थांब. मग आता साक्षी सायली म्हणते की ठीक आहे, मलाही जावं लागेल, कारण मला असं वाटतं की घरातही काम आहे, 5वीची पूजा वगैरे करायची आहे, त्यामुळे मलाही थांबता येणार नाही, मीही जाते आता सायली म्हणत असते. खरं तर मलाही तुमच्यासोबत यायचं होतं, पण राहू दे. इथे आता पूजेला सगळी जण बसलेली असतात आणि जेव्हा पूजेला बसतात ना तेव्हा कल्पना जी आहे ती आता सायलीला एक एक गोष्टी सांगत असते की कसं काय काय करायचं आहे. जसं ती सांगत असते तशा एक गोष्टी सायली आता करत असते. आणि सायली जेव्हा त्या गोष्टी करते ना तिथे अस्मिता मागेच बसलेली असते. आणि अस्मिता जेव्हा मागे बसते तेव्हा अस्मिताच्या डोक्यामध्ये सतत सचिनचेच विचार सुरू असतात की त्याचा फोन चालू झाला असेल का. आता कळत की आपणही पासून काही गोष्टी लपत आहोत. जेव्हा सायलीला कळलं तर खरंच सायली आपल्याला सोडून जाईल का असा हे विचार ना डोक्यामध्ये आता येऊ लागलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.